जायकवाडी धरणातून यंदा रेकॉर्ड ब्रेक विसर्ग रविवारी रात्री तब्बल 3 लाख वेगाने विसर्ग। गोदावरीच्या महापुरामुळे नांदेडला धोका, अनेक गावांना पुराचा वेढा। महापुराने बेहाल मराठवाड्याला पुन्हा जोरदार तडाखा, 3800 गावांना झोडपलं। संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, आजही 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। लातूरमध्ये एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य सुरू, 28 सदस्यांचं पथक लातूरमध्ये दाखल। पाऊस थांबल्याने रस्ते पूल वाहतुकीसाठी खुले। गोदावरीच्या पुराचा निफाडला फटका, सायखेडा गावातील पूल पाण्याखाली, पुलावरून लोकांचा जीवघेणा प्रवास। नदीकाठच्या शेत शिवारात शिरलं पुराचं पाणी। महापुराचा सोलापूरला मोठा तडाखा, काढणीला आलेल्या पिकांचं अक्षरशः चिखल। उरलेलं पीक वाचवण्याचा प्रयत्न करताना ट्रॅक्टरही चिखलात अडकून पडला। अतिवृष्टीच्या संकटामुळे दसरा मेळावा ऑनलाईन घ्या, चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। तर त्यांनी आम्हाला शिकवू नये काय करायचं ते किशोरी पेडणेकरांचा पलटवार। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा, भाजपच्या केशव उपाध्यायांची मागणी। दसरा मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा, केशव उपाध्यायांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेचा दावा, मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, यंदा आपलाच महापौर असेल। एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। तर महापौर मराठी आणि मनसेचाच होणार, संदीप देशपांडेंचा टोला। आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नाही, रायगडमध्ये शिवसेनेची ठाम भूमिका। भाजपसोबत आली तर ठीक, अन्यथा एकला चलो रे, आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, अंधेरी मेट्रो स्टेशनवरील हिंदी जाहिरात फलकाला काळं फासलं। मुंबईत मराठीवर अन्याय सहन करणार नाही, मनसेचा इशारा।